मध्ये विदाउट रमचा एगलेस असा हा क्रिसमस स्पेशल प्लम केक। तर वायटी फॅमिली प्लम केक कशा पद्धतीने बनवायचा हे जर तुम्हाला शिकायचं असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूअस पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले YouTube चॅनल @तृप्ती मिरे कुकिंग अँड ब्लॉगिंग वरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आज आहे 24 डिसेंबर 2024, मंगळवार आहे आज। तसेच आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विशू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण की स्वामीचरणी प्रार्थना करू आजच्या या क्रिसमस स्पेशल कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात एगलेस असा हा विदाउट रमचा कढईमध्ये क्रिसमस स्पेशल प्लम केक। प्लम केक असतो ना क्रिसमसचा, ते तो कशा पद्धतीने बनवतात माहिती का? काय करतात, टुटी फुटी तसेच काजू बदाम सर्व ड्रायफ्रुट्स आहेत ना संत्र्याच्या रसामध्ये वर्षभर भिजत ठेवतात पहा, आणि मग एक वर्षानंतर त्याचा असा क्रिसमसच्या वेळेस प्लम केक्स बनवतात। आता आपण इथे एक वर्षभर तर नाही ह्याला भिजत ठेवलेला, पण 15 दिवस झाले मी हे टुटी फुटी तसेच बदाम काजू संत्र्याच्या रसामध्ये भिजत ठेवले होते पहा। मिक्स हे फ्रीजमध्ये ठेवले होते त्याच्यामुळे छान राहिले। हे फ्रीजमध्ये भिजवून फ्रीजमध्ये ठेवायचे, चांगले भिजले जातात पहा। अशा पद्धतीने आपण प्लम केकसाठी काजू बदाम संत्र्याच्या रसामध्ये 15 दिवस भिजून ठेवले होते। आता ते आपण फ्रीजमधून बाहेर काढले आहे। आता काय करायचं, प्रथमतः गॅस सुरू करायचा, गॅसवरती कढई तापत ठेवायची। या कढईमध्ये बारीक मीठ जे असतं ना ते बारीक मीठ अशा पद्धतीने कढईमध्ये सगळं असं पसरवून घ्यायचं आहे। मग ह्याच्यामध्ये स्टँड ठेवायचं आहे छोटंसं पहा। आपण ह्याच्यामध्ये स्टँड ठेवलं आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून कढई लो टू मीडियम फ्लेमवरती फ्रीहीट करण्यासाठी ठेवायची आहे। तोपर्यंत आपण केकची तयारी करूयात। तर पहा कढई आपण फ्रीहीट करण्यासाठी ठेवली। आता दुसरी तयारी काय करायची की बेकिंग ट्रेला अशा पद्धतीने तूप तेल किंवा बटर असेल ते चोळून घ्यायचं। नंतर बटर पेपर अशा पद्धतीने लावून घ्यायचं सगळीकडे, आणि हे बेकिंग ट्रे हा साईडला ठेवून द्यायचा। ह्याच पद्धतीने साईडनी सुद्धा अशा पद्धतीने हे बटर पेपर हा लावून घ्यायचा आहे। तर पहा आपण सर्व लावून घेतलेला आहे बटर पेपर। आता बेकिंग ट्रे साईडला ठेवला। आता इथे आपण प्रथमतः 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि 5 टेबलस्पून इथे मिल्क पावडर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी प्रथमतः पिठी साखर घेतली। त्याच्यानंतर 5 टेबलस्पून आपण इथे चॉकलेट पावडर घेतली, म्हणजे कोको पावडर घेतलेली आहे। आता वरतून पुन्हा आपण ह्यामध्ये अर्धी वाटी याच्यामध्ये आपण मैदा घालून हे सर्व एकत्रित मिश्रण करून घेतलं, ड्राय बेस सर्व, आणि हे छान असं स्ट्रेनरच्या साहाय्याने गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून काही जे जाडसर असे कण असतील ना ते निघून जातील पहा। अशा पद्धतीने आपण सर्व हे स्ट्रेनरने चाळून घेतलं। आता ह्याच्यामध्ये वरून अजून थोडीशी आपल्याला साखर ॲड करायची, पण ती नंतर ॲड करायची। आता हे सर्व मिश्रण आपण पुन्हा एका बाउलमध्ये काढून घेत आहोत। तर पहा इथे आपण 2 टेबलस्पून दालचिनी पावडर आणि जायफळ पावडर घातलेली आहे 2 टेबलस्पून। आता ह्याच्यामध्ये अजून थोडीशी अर्धी वाटी आहे ना पिठी साखर घालायची आहे, कारण आपण नंतर अर्धी वाटी मैदा घातला आहे त्याच्यामुळे अर्धी वाटी अजून नंतर थोडीशी पिठी साखर घालायची। ती छान अशी स्ट्रेनरने पुन्हा गाळून घ्यायची आहे। आता या केकच्या मिक्सचरमध्ये आपण जे संत्र्याच्या रसामध्ये ड्रायफ्रूट्स भिजत घातले होते ते ड्रायफ्रूट्स ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि संपूर्ण असं विस्कच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायचं आहे। आता हा बाउल थोडासा आपल्याला छोटा पडतोय त्याच्यामुळे आपण आता हे ना थोडंसं एका दुसऱ्या मोठ्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत, कारण ह्याच्यात व्यवस्थित असं मिक्सअप होणार नाही। पण अशा पद्धतीने आपण थोडंसं स्पॅच्युलाने हे एकजीव करून घेतलं। आता हे सर्व एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेत आहोत आपण। आता हे मोठ्या बाउलमध्ये काढून घेतल्याच्या नंतर रूम टेम्परेचरला आलेलं 50 ग्रॅम बटर आपण ह्याच्यामध्ये घालत आहोत आणि अशा पद्धतीने स्पॅच्युलाच्या साहाय्याने हे केकचं मिश्रण सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। हे केकचं मिश्रण अशा पद्धतीने सर्व एकजीव केल्याच्या नंतर आता एका वाटीमध्ये आपल्याला दूध घ्यायचं आहे। 1 वाटीभर दूध घ्यायचं आणि एकदम दूध घालायचं नाही, थोडं थोडं दूध ह्याच्यामध्ये घालून हे केकचं मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे।
एकदम जर तुम्ही दूध घातलं ना तर काय होईल माहिती का, तुम्हाला ह्याचा अंदाज असा कळणार नाही. त्यासाठी थोडं नेहमी केक बनवताना नेहमी थोडं दूध घालून अशा पद्धतीने हे केकचं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. आता विस्क घेतलेलं आहे, तर मी विस्कच्या साह्याने हे सर्व केकचं मिश्रण एकजीव करून घेत आहे. तुम्ही पाहत असाल एकदम थोडं दूध मी ह्याच्यामध्ये घालून घेत आहे. हे मिश्रण संपूर्णपणे अशा पद्धतीने एकजीव केल्याच्यानंतर थोडंसं दूध मी आता साईडला ठेवलं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तो म्हणजे 1 टेबलस्पून इनो घालायचा आहे. 1 टेबलस्पून आपण ह्याच्यामध्ये इनो घातल्याच्यावरती थोडंसं वरतून अजून ह्याच्यामध्ये दूध घालायचं आणि स्पॅच्युलाच्या साहाय्याने पुन्हा हे सर्व केकचं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. हे केकचं मिश्रण सर्व एकजीव केल्याच्यानंतर आता हे मिश्रण आपल्याला बेकिंग ट्रेमध्ये ॲड करून घ्यायचं आहे, घालून घ्यायचं आहे केक बेक करण्यासाठी. पहा केक बेक करण्यासाठी आता किती वेळ लागतो, काय लागतो हे मी तुम्हाला व्हिडिओच्या दरम्यान पुढे सांगेलच. अशा पद्धतीने आपण हे सर्व केकचं मिश्रण ह्या बेकिंग ट्रेमध्ये घातलेलं आहे. आता वरतून ह्याला बदाम आणि टुटी फुटीनी छान असं गार्निश करून घ्यायचं. म्हणजे जेव्हा हा केक शिजून म्हणजे बेकिंग होऊन निघतो बाहेर ना, तेव्हा खूप सुंदर असा दिसतो. पहा मार्केटमध्ये जसा केक मिळतो ना, पहा हा अगदी त्याच पद्धतीने आपण बनवत आहोत हा प्लम केक. विदाऊट रम आपण हा प्लम केक बनवत आहोत. तर पहा आपण अशा पद्धतीने हे सर्व बदाम, काजू आणि टुटी फुटी वरतून छान असं गार्निश केलं. तसेच वरतून वेलची सिरप आहे, म्हणजे केशर वेलचीचं सिरप सर्व असं 1 अर्धा टेबलस्पून पसरून घेतलं आहे छान अशा सुगंधासाठी आणि छान चवीसाठी. आणि आपण आता हा केक बेक करायला ठेवत आहोत लो टू मीडियम फ्लेमवरती. केक बेकिंग करण्यासाठी आपण जेव्हा कढईमध्ये ठेवतो ना, त्याच्या कम्प्लीटली जवळजवळ 50 मिनिटानंतर हे झाकण ओपन करून पाहायचं आहे. झाकण ओपन करून बघायचं आणि छोटीशी टूथपिक असेल तर ती टूथपिक रोवून पाहायची. जर ओली अशी टूथपिक निघाली तर समजायचं केक आपला झालेला नाहीये, अजून थोडा वेळ केक होऊन द्यायचा. 3 मिनिटं अजून ठेवूयात आपण अजून थोडा वेळ केक होऊन देऊयात, कारण आपला केक अजून बेक झालेला नाहीये. 2 वाजून 18 मिनिटांनी आपण केक करायला ठेवला होता, तर अजून झालेला नाही आहे. आता वाजलेले आहेत 3:05 झालेले आहेत. तर 5 मिनटं आपण ठेवूयात, 5 ते 7 मिनटं. कम्प्लिटली 1 तास लागतो केक होण्यासाठी. तो मीडियम फ्लेमवरती जर ठेवला ना आपण 1 तास लागतो आणि एकदम मंद गॅसवरती ठेवल्यानंतर 1.25 तास कम्प्लिटली जातो. मला तरी एवढा तास लागतोच, म्हणजे केक बनवताना दरवेळेस मी जेव्हा केक बनवते तेव्हा. तर पहा संपूर्ण 1 तास झालेला आहे आपण केक बेक करण्यासाठी ठेवलेला. आता आपला हा केक झालेला असणार आहे, म्हणजे 100% गॅरंटीने सांगते झालेला असणार आहे. आता गॅस इथे बंद करायचा आणि कढईचं झाकण ओपन करायचं आणि हा बेकिंग ट्रे आहे ना, हा बाहेर काढायचा आहे. आपला केक हा झालेलाच आहे. लो टू मीडियम फ्लेमवरती केक होण्यासाठी 1 तास लागतो आणि मंद गॅसवरती केक बेक करण्यासाठी 1.25 तास लागतो. पहा तर लो टू मीडियम फ्लेमवरती आपण हा केक बेक करण्यासाठी ठेवला होता. आपला केक आता तयार झालेला आहे. आता थोडंसं आपण ह्याला थंड होऊन द्यायचा आणि नंतर ह्याला प्लेटमध्ये काढायचं, कारण गरम जर आपण काढायला गेलो ना तर हा तुटेल. तर पहा आता आपला केक थोडा थंड झालेला आहे. आता आपण एका प्लेटमध्ये अशा पद्धतीने काढून घेतलेला आहे. मस्त असा हा आपला केक बेक झालेला आहे, स्पॉन्जी झालेला आहे, सुंदर झालेला आहे. आणि टेस्टीला पण एक सांगू का, वासावरूनच समजतंय, अरोमावरूनच समजतंय की अगदी मार्केटसारखा हा केक झालेला आहे. तर पहा वाईटी फॅमिली, अशा पद्धतीने आपला हा कढईमध्ये छान असा विदाऊट रम प्लम केक आपला क्रिसमस स्पेशल तयार झालेला आहे. छान असा मस्त दिसत पण आहे, तुम्ही पाहत असाल. आता आपण ह्याला थोड्या वेळाने कट करणार आहोत. पहा वाईटी फॅमिली, आपण जेव्हा केक गॅसवरती कढईमध्ये वगैरे बेक करतो ना, तेव्हा आहे ना हा टायमिंग मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हा खरा टायमिंग कुणीही सांगणार नाही. पहा गॅसवरती किती टाईम लागतो केक बेक करण्यासाठी. एक खरोखर माझा स्वतःचा असा अनुभव आहे की केक बेक होण्यासाठी गॅसवरती कढईमध्ये करा हा केक बेक किंवा तव्यावरती ठेवा, कम्प्लिटली 1 तास लो टू मीडियम फ्लेमवरती हा केक 1 तास लागतो. आणि एकदम मंद गॅसवरती हा जो केक बेक करण्यासाठी ठेवला तर हा केक
1.25 तासात पूर्ण होतो. तर पहा अशा पद्धतीने आपण हा केक छान असा कट केलेला आहे, त्याची पेस्ट सुद्धा घेतलेली आहे. अगदी तसा आपला हा प्लम केक तयार झालेला आहे. खूप सुंदर लागतोय, उत्कृष्ट लागतोय. तर वायटी फॅमिली, कसा वाटला तुम्हाला आजचा हा क्रिसमस स्पेशल कुकिंग व्हिडिओ? आवडला का तुम्हा सर्वांना? आजचा हा क्रिसमस स्पेशल कुकिंग व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने विदाऊट रम कढईमध्ये हा क्रिसमस स्पेशल प्लम केक तुम्ही नक्की बनवून पहा. उद्या क्रिसमससाठी तुम्ही ह्याचा स्वाद घ्या आणि सर्वांना ह्याचा स्वाद घ्यायला द्या. आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण हा क्रिसमस स्पेशल विदाऊट रमचा प्लम केक बनवलेला आहे कढईमध्ये, हा तुम्हाला कसा वाटला ते. वायटी फॅमिली, तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट रेसिपी शिकायची असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मेरे कुक अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुक अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील, त्यांचा स्वाद घ्यायला मिळेल. तसेच आज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल. धन्यवाद. हॅव अ गुड डे. भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद.